आम्ही आता आलो आहोत महानदी या ठिकाणी, आंध्र प्रदेशमधील हे ठिकाणी कर्नलपासून साधारणतः 100 किलोमीटरवरती आहे आणि अतिशय प्राचीन असं मंदिर आहे। आता मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी काही इथे शूट करू शकत नाही, पण मंदिराचे पहिले प्रवेशद्वार आहे। आतमध्ये अतिशय सुंदर असं शंकराचं शिवलिंग आहे आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या आतमध्ये शिवलिंगाखालून एक गरम पाण्याचा एक झरा आहे। पाणी कुठून येत नाही, पण शिवलिंगाच्या खालून जे पाणी येते ते वर्षभर 12ही महिने वाहत असतं आणि प्रचंड पाण्याला प्रेशर आहे। आतमध्ये 2 कुंडे आहेत, तिथे आंघोळ करू शकतात। तिथे स्त्रियांसाठी बाजूला एक वेगळं कुंडे आणि पुरुषांसाठी वेगळे। स्त्रियांना तिथे आतमध्ये कपडे चेंज करण्याची सुविधा आहे आणि हे पाणी जे गरम असल्यामुळे अगदी आज जवळ आजची तारीख आहे 6 जानेवारी, तरी पण थंड पाण्यामध्ये म्हणजे गरम पाणी असल्यामुळे इथे काहीच वाटत नाही आहे। आतमध्ये जवळ पार्वतीचं वेगळं मंदिर आहे आणि अजून 2 ते गणपती मंदिर आहे। अतिशय चांगलं असं वातावरण आहे, साधारणतः 3 ते 4 एकरमध्ये पसरलेले मंदिर आहे आणि निश्चितपणे तुम्ही जर कर्नूलला आलात तर चेन्नईच्या हायवे नंबर 40च्या बाजूला एक 17 किलोमीटर आतमध्ये हे दोन डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं मंदिर आहे। अतिशय प्राचीन असं मंदिर आहे, जवळजवळ 3500 वर्षापूर्वीचे मंदिर आहे। 1953 या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला। त्याच्यामध्ये आतमध्ये काही जे कारागीर आहेत त्यांनी अतिशय प्राचीन पद्धतीने मंदिराचं काही डिझाईन केलेलं आहे, पण मूळ मंदिर आहे जे ते जवळजवळ 3500 वर्षापूर्वीचे। तर आंध्र प्रदेशमधील हे जी जुनी मंदिरे आहेत त्याच्यातले हे अतिशय प्राचीन मंदिर आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आपण साऊथमध्ये आलात तर या मंदिराला निश्चित भेटतं। मोस्टली काय होतं की आपल्याकडे या भागातली माहिती नसल्यामुळे आणि बरेचसे यूट्यूबला जे व्हिडिओ आहेत ते त्या इथल्या लोकल म्हणजे ते लोकल तेलुगू भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला याची माहिती कळत नाही। परंतु साऊथमधली जी मंदिर आहेत तिथे आल्यानंतर तुमच्या अक्षरशः बोलतात ना की तुम्हाला वेळ लागतं। तिथली ती त्यातली त्या मंदिराचं जे बांधकाम, मंदिरामधलं ते आतमध्ये आल्यानंतर जे तिथलं ते व्हायब्रेशन, त्याचे ते स्पंदन असतात ती तुम्हाला अक्षरशः वेळ लावतात आणि इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रवास, तुमचा जो काही तुम्हाला जो थकवा असतो तो पूर्णपणे निघून जातो। आपले प्रवासाचे पैसेसुद्धा वसूल होतात आणि कळतं की आपली संस्कृती किती महान होती आणि महान आहे आणि आपल्याला विशेष एक अभिमान राहील की आपण या धर्मामध्ये जन्माला आलो। आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्याकडे वेळ, पैसा या सगळ्या गोष्टी तर प्रॉपर प्लॅनिंग करून आपण साऊथमधली मंदिरं म्हणजे तुम्ही आंध्रमध्ये गेलात, तेलंगणामध्ये गेलात, केरळमध्ये गेलात किंवा तामिळनाडूमध्ये तर निश्चितपणे या मंदिरांचं तुम्ही दर्शन घ्या आणि मोक्ष मिळवा। धन्यवाद।